राहुल, क्राइम रिपोर्टर, मेट्रो सिटी लाइव और पब्लिक समस्या की तरफ से आपके सामने एक वर्सटाइल सिंगर को लेकर आना चाहूंगा, जिन्होंने आज मेल और फीमेल की कॉम्बिनेशन वॉइस अपने मुख से निकाली है और बहुत ही उन्होंने अच्छे गाने गाए। आज के शो में एडवोकेट नीलम जेठमलानी जी का जन्मदिन भी है और उनका आज पहला कैरोके शो है। तो मैं सर को ये बताना चाहूंगा कि आप आपका ओपिनियन स्पष्ट करें, आपको शो कैसा लगा और आपका यहाँ पे आने का प्रयोजन कैसा रहा, उसके बारे में आप 2 शब्द कहिए। थैंक यू मुझे बोलने के लिए। और मतलब बताने की ज़रूरत तो है नहीं, ये चीज़ उनकी तारीफ करने की भी ज़रूरत नहीं है, बिकॉज दोनों बहनें इतनी स्वीट हैं। उन्होंने मुझे अप्रोच किया था कि आप हमारे शो में भी गाओ, तो मैंने उनके शो में गाया, मुझे बहुत अच्छा लगा। दोनों बहुत मिलनसार हैं, बहुत रिस्पेक्ट दिया उन्होंने मुझे। काफ़ी उनका जो मतलब हेल्प करने का जो तरीका है, उनका जो इज्जत देने का जो तरीका है, वो बहुत अच्छा है। बहुत अच्छा लगा मुझे शो और सब कुछ बहुत अच्छा वेल ऑर्गेनाइज था। और मैम का आज बर्थडे है तो मैं उनको विश करना चाहूँगा और ऑल द बेस्ट बोलना चाहूँगा। फ्यूचर के जो भी अपकमिंग इवेंट आपका जो भी आएगा उसमें ज़रूर याद कीजिए मुझे और ज़रूर मुझे चांस दीजिए। डेफिनेटली मैं आना चाहूँगा। पब्लिक इतना एक्सपेक्ट किया था? जी हाँ, जितना पब्लिक एक्सेप्ट किया था उससे ज़्यादा पब्लिक आया है, उतना एंजॉय किया है और अभी भी कर ही रही है, पब्लिक एंजॉय कर रही है और हम लोग तो रुके हुए ही है उसके लिए। अब और भी आगे जो भी शो होने वाले हैं उसमें डेफिनेटली हम लोग उसके अंदर बहुत बढ़ चढ़ के बहुत ही करेंगे, हिस्सा लेंगे। थैंक यू सो मच सर, थैंक यू मैम। दोस्तों, मैं विक्रांत राहुल आपके माध्यम से पब्लिक समस्या और मेट्रो सिटी लाइव के माध्यम से आपके सामने आया हूँ और आज एडवोकेट नीलम जेठमलानी जी का जन्मदिन है तथा आज उनका पहला कैरोके शो आज राधा कृष्ण संगीतालय में संपन्न हुआ है और बहुत सारा जबरदस्त रिस्पांस आज ये शो को मिला है। बहुत सारे सिंगर्स, बहुत सारे सोशल एक्टिविस्ट, बहुत सारे सामाजिक कार्यकर्ता आज ये शो में आए हुए हैं तथा हमारे साथ मिस्टर अय्यर साहब आए हैं जिनका आवाज किशोर कुमार जैसा ही है और आज के जमाने के किशोर कुमार ही आप इनको बोल सकते हो। तो मैं अय्यर साहब को बोलूंगा आज जो मैडम का जो शो है उसके बारे में आपका कुछ मत स्पष्ट करें। इनके शो के बारे में बोलने से पहले आपका बहुत बहुत धन्यवाद तारीफ के लिए, तो काइंड वर्ड्स के लिए बहुत बहुत धन्यवाद। नीलम जी और ज्योति जी बहुत ही लविंग पीपल है, इसकी वजह से इनके इतने शॉर्ट स्पैन में इतने सारे दोस्त हो गए, इतने सारे वेल विशर्स हुए हैं। फर्स्ट शो जब इन्होंने अनाउंस किया था तो इनको डर लग रहा था कि क्या रिस्पॉन्स मिलेगा, लेकिन ट्रस्ट मी, उनका फ्रेंडली नेचर और उनका जो मिक्सिंग है और सबको इम्पोर्टेंस देना, सबके साथ प्यार करना, इसके वजह से आज उनका फर्स्ट मेड इन शो बम्पर सुपर ड्यूपर हिट है। सिंगर्स हो, चॉइस ऑफ सॉन्ग्स हो, साउंड हो, फूड हो, ऑडियंस हो, सब में नंबर 1। और आज वो उनकी बर्थडे सेलिब्रेट करते हैं तो हम लोग सब यही प्रार्थना करेंगे कि दिस इज अ गुड बिगनिंग। फ्यूचर में ऐसे ही आपको सपोर्ट मिलेगा लोगों का और आप लोग दोनों बड़े ऑर्गेनाइजर्स बनेंगे, ये हमारी भगवान से प्रार्थना है। थैंक यू मैडम आप कुछ? मेरे पति ने सब कुछ कह दिया है तो मैं और आगे नहीं कहना चाहती हूँ। मैं इतना ही कहना चाहती हूँ कि आज का प्रोग्राम इट वाज अ ब्लॉकबस्टर एंड आई विश नीलम एंड ज्योति ऑल द वेरी बेस्ट इन फ्यूचर एंड गॉड ब्लेस देम। थैंक यू। मित्रांनो, आज मी विक्रांत राहुल मेट्रो सिटी लाईव्ह आणि पब्लिक समस्याच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे। आज ॲडव्होकेट नीलम जेठमलानी मॅडम यांचा शो आहे, त्याचबरोबर त्यांच्या सिस्टर ज्योती जेठमलानी मॅडम पण इकडे आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज एक कॅरोके शो संपन्न झालेला आहे आणि या कॅरोके शोला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। सिंगर लोकांचा, सोशल ऍक्टिव्हिटीज लोकांचा, पॉलिटिकल काही लोक आहेत, काही पोलीस डिपार्टमेंटचे ऑफिसर्स लोक आज इकडे आलेले आहेत, त्यांच्याकडे भरघोस इकडे प्रतिसाद लाभलेला आहे। त्याचबरोबर आज आमच्याकडे वर्सटाइल सिंगर उज्ज्वला कदम मॅडम इकडे आलेले आहेत, तर मी त्यांना बोलतोय की त्यांनी त्यांच्याबद्दल थोडंसं परिचय द्यावा आणि शो बद्दल त्यांचं एक ओपिनियन स्पष्ट करावं। ज्योती आणि नीलम दीदी वाटणार पण नाही की वकील आहेत, ते एकदम सगळ्यांशी फ्रेंडली राहतात आणि गातातही छान आणि माणूस म्हणून त्या खूप चांगल्या आहेत, सोशल वर्क करतात, हेही आता आम्हाला हळूहळू माहीत झालं आहे आणि त्यांचा हा पहिलाच शो आहे आणि फुल हाऊसफुल आहे। हाँ,
जेवण पण खूप छान होतं. डिनर सर्वांनाच आवडलं. Song sold is gold. Songs कसं? सोल्ड इज गोल्ड. तिचे वाढदिवस दोघींनाही माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Thank you. थँक्यू मॅडम. आमच्यातर्फे पब्लिक समस्या मेट्रो सिटी लाईफ मी तर्फे पण तुम्हाला डिपार्टमेंट मधलीच आहे. हो काय फॅमिली मधली, मी स्वतः नाही. मित्रांनो, आज पब्लिक समस्या आणि मेट्रो सिटी लाईव्हच्या माध्यमातून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. माझ्या बरोबर आहेत वर्सटाईल सिंगर, वर्सटाईल पर्सनॅलिटी, वर्सटाईल ऍक्टर, वर्सटाईल ऑर्गनायझर, वर्सटाईल सपोर्टर मिस्टर विशाल रासकर आणि त्यांच्या मिसेस अनिता रासकर मॅडम. तर मला सांगायचं आहे की आज ॲडव्होकेट नीलम जेठवानी मॅडमचा वाढदिवस पण आहे. त्याचबरोबर त्यांचा आज पहिला कॅरोके शो आहे. मला विशाल रासकर साहेबांकडनं विचारायचं आहे की त्यांना हा शो कसा वाटला, त्यांचं स्वतःचं या शो बद्दलचं ओपिनियन काय, त्यांचं स्वतःचं या शो बद्दलचं मत काय आहे आणि भविष्यात कुठल्या पद्धतीचं ते मार्गदर्शन मॅडमना देणार आहेत आणि या शोजला देणार आहेत. तसं नमस्कार, मी विशाल रासकर. आजच्या शोबद्दल सांगायचं म्हणजे ॲडव्होकेट नीलमजी आणि ॲडव्होकेट ज्योतिजी या दोघी बहिणी आहेत. या दोघींनी हा शो गेले 1.5 महिना ते या शोवरती काम करताय आणि जेवढं मी पाहिलंय तेवढं त्या दोघींनी या शोमध्ये खूप मेहनत केलेली आहे. शोजमधून सिंगर्स निवडणं, चांगले त्या सिंगर्सला कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, बाकीची शोची जी अरेंजमेंट आहे ती करणं, जसं लिस्टिंग करणं किंवा बाकीची जी कामं आहेत त्या सगळ्या कामांमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांना अनुभव नसताना एवढा इंटरेस्ट घेऊन एक चॅरिटी शो त्यांनी अरेंज केला जे ॲनिमल्स आहेत त्यांच्याकरता आणि त्यांनी तो आज सक्सेस बनवून दाखवला. आज आम्हाला बसायला सुद्धा इकडे जागा नव्हती, एवढा हाऊसफुल शो होता. आणि अशा पद्धतीने जे ह्या सिंगिंग क्षेत्रामध्ये ज्यांचं कुठल्याही प्रकारचं अनुभव नसताना सुद्धा त्यांनी ही झेप घेतली आणि एक ऑर्गनायझर म्हणून हा शो अरेंज केला आणि तो अशा पद्धतीने सक्सेस करून दाखवला. त्याबद्दल माझ्या त्यांना शुभकामना की त्यांनी हे कार्य अशा पद्धतीने करून दाखवलं. फ्युचरमध्ये मला अपेक्षित आहे की अशा पद्धतीचे शो त्यांनी करावे आणि नवीन लोकांना संधी द्यावी, नवीन ऑर्गनायझर्स त्यांच्याबरोबर जोडले जावेत आणि आज ज्या स्टुडिओमध्ये शो आहे असा स्टुडिओ शो पेक्षाही मोठा शो ऑडिटोरियममध्येही त्यांनी करावा आणि चॅरिटीसाठी आम्ही नेहमी तयार असतो आणि त्यांचा मोटो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनलिझम न आणता फक्त ॲनिमल्स, भटके जे डॉग्स आहेत किंवा कॅट्स आहेत त्यांच्याकरता कार्य करण्याकरता ते हे शोज अरेंज करतायत. अशा पद्धतीचं कार्य मी जेवढा या ऑर्गनायझिंग क्षेत्रामध्ये आहे खूप कमी लोक करतात, म्हणून त्यांचं वेगळेपणा आणि त्या कार्याचा मान हा वेगळा आहे आणि तो आम्ही त्यांना नेहमी देऊ. मी आणि माझी मिसेस कायम त्यांच्याबरोबर राहून ह्या चॅरिटी शोजसाठी त्यांच्यासाठी काम करू आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू विशाल सर. मॅडम तुम्हाला 2 शब्द काय? नाही, त्यांनी जे सांगितलं तेच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. दादा थँक्यू. मित्रांनो, आज आपण पब्लिक समस्या आणि मेट्रो सिटी लाईव्हच्या माध्यमातून आज इकडे आलेलो आहोत. आज राधाकृष्ण संगीतालयामध्ये ॲडव्होकेट नीलम जेठवानी मॅडमचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर त्यांचा आज पहिला कॅरोके शो संपन्न झालेला आहे आणि शोला प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. जबरदस्त पब्लिक आज इकडे आलेला आहे. बरेचसे चांगले सिंगर्स इकडे आलेले आहेत, बरेचसे सोशल ऍक्टिव्हिस्ट इकडे आलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते इकडे आलेले आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी इकडे आलेले आहेत. त्याचबरोबर इकडे काही राजकीय नेतेही इकडे आज येऊन गेलेले आहेत. तर मी आज आमच्या समोर वर्सटाईल सिंगर जाधव साहेब आहेत, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी इकडे आलेले आहेत. तर मी जाधव साहेबांना सांगतो की तुमचं या आजच्या कार्यक्रमाबद्दलचं मत थोडंसं स्पष्ट करा. धन्यवाद सर. सुरुवातीला तर मी सगळ्यांचे आभार मानतो मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्याकडनं. मला खूप चांगलं वाटलं इकडे. मी पहिल्यांदा अशा काही कार्यक्रमामध्ये मला इन्व्हाइट केलं मॅडमनी. खूप चांगले इथे गाणी घेत आहेत, चांगले सिंगर्स आहेत. इथे वयाची काही मर्यादा नसल्यामुळे अजून जास्त प्रेरणा मिळते ऐकायला, बघायला किंवा काहीतरी आपल्याकडनं द्यायला. त्यामुळे मला खूप कार्यक्रम छान वाटला. आम्हाला आमच्या मॅडमला मनोकामना आहेत तुमच्याबरोबर तुमच्या की तुम्ही येणारे कार्यक्रम जे काय ते खूप मोठ्या प्रमाणात साजरे करावेत आणि आम्ही तुमच्या सहभागी असू. त्यामध्ये छोटासा का होईना आमचा त्यामध्ये सहभाग असेल. धन्यवाद. तुम्ही असंच पुढे जात राहा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. मॅडम तुम्हाला काय बोलायचं? नमस्कार.
थँक्यू. नीलमजी आणि ज्योतिजी दोघेही खूप चांगले आहेत आणि स्वभावाला छान. आम्ही पहिल्यांदाच इथे आलेलो आहोत. मी एक कोरिओग्राफर आहे, माझे मिस्टर सिंगर आहेत आणि दुसऱ्यांदा आमची भेट होते. एका प्रोग्रामला आम्ही भेटलो होतो. पण यांचं जे मॅनेजमेंट आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते वयाची मर्यादा नाही आहे हे बघून मला फार अतिशय आनंद झाला. आणि वयाची मर्यादा नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जो जॉनर आहे गाण्याचा, असं वाटतं की म्हणजे या वयामध्ये प्रत्येकाला टेन्शन असतं पण इथे येऊन ते टेन्शन फ्री होत आहे आणि जो एन्जॉयमेंट मिळतोय ना अतिशय खूप चांगला, की असं वाटतं की लाईफमध्ये प्रत्येकाला खूप डिस्टर्बन्स आहे. आणि दुसरी गोष्ट डॉक्टर किंवा वकिलांची जी काही कामं असतात त्या दोघी बहिणी सुद्धा करतात. आजच आम्हाला कळलं की एवढी सगळी सोशल वर्कची कामं सुद्धा करतात. त्यामुळे मी तर यांना दोघांना एवढी प्रेरणा देते की खूप मोठे ऑर्गनायझर व्हा तुम्ही आणि प्रत्येकाला संधी द्या. लहान मोठे वयाची मर्यादा नाही. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू. मेट्रो सिटी लाईव्ह आणि पब्लिक समस्येच्या माध्यमातून तुम्हाला अभिनंदन आणि तुमची पुढची वाटचाल योग्य हो. थँक्यू सर. थँक्यू.